वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। मुंडक उपनिषद अथर्ववेदीय उपनिषद यातील दुसरं मुंडक पहिला खंड याचा अभ्यास आपण सुरू केला आणि त्यातील पहिल्या मंत्राचा आपण विस्ताराने विचार याआधी केलेला आहे। शाश्वत तत्व पराविद्या शिकण्याच्या मंगल हेतूनी एक साधक, एक मुमुक्षु, एक शिष्य प्रशांत चित्त होऊन साधन चतुष्टय संपन्न होऊन एका अधिकारी श्रीगुरूंच्याकडे जातो आणि त्यांना एक अत्यंत मोलाचा प्रश्न विचारतो की असं एक कोणतं तत्व आहे जे जाणलं की जणू हे सगळं जाणल्यासारखं होईल। आणि त्यानंतर सद्गुरू प्रबोधन करायला प्रारंभ करतात। त्या पराविद्येच्या संदर्भातले जे श्लोक आहेत ते या दुसऱ्या मुंडकातील पहिल्या खंडामध्ये पहिले 3-4 श्लोक या पराविद्येच्या संदर्भात, त्या एका तत्वाच्या संदर्भात आलेले आहेत। सद्गुरूंकडून अशा प्रकारचं प्रबोधन होणं, त्या पराविद्येचं, त्या शाश्वत तत्वाचं प्रबोधन होणं हे खरोखर भाग्याची गोष्ट आहे। ते प्रबोधन होणं, आपल्यापर्यंत पोहोचणं, आपल्या अंतःकरणात रुजणं, त्यानुसार आपल्या विचारामध्ये, आचारामध्ये परिवर्तन होणं आणि त्या तत्वाच्या अनुभूतीच्या दिशेने आपण वाटचाल करणं, हा सगळा या परमार्थ मार्गावरचा प्रवास आहे, ही आपली साधना आहे। आमचे सद्गुरू आहेत परमपूज्य डॉक्टर काका, त्यांनी एक खूप छान शब्द वापरला होता की व्यवहारामध्ये आपण म्हणतो एखादी गोष्ट मला हस्तगत झाली, हस्तगत म्हणजे माझ्या हातामध्ये आली, मला प्राप्त झाली। तसा हा परमार्थ आहे, हा सुरुवातीला आपल्याला हस्तगत होतो। आणि हस्तगत म्हणजे काय की या परमार्थाच्या अभ्यासाचा एखादा ग्रंथ आपण हातामध्ये घेतो, हातामध्ये घेऊन आपण तो वाचण्याचा प्रयत्न करतो, वाचतो तेव्हा तो परमार्थ नेत्रगत होतो। या संदर्भातलं श्रवण ऐकतो तेव्हा परमार्थ कर्णगत होतो। थोडंफार आपल्याला समजतं, इन्साईट येते, शाब्दज्ञान होतं आणि त्यानंतर आपण दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा परमार्थ वाणीगत होतो। म्हणजे हे परमार्थाचं जे शब्दज्ञान आहे ते शब्दज्ञान आपल्या हातामध्ये, कानामध्ये, वाणीमध्ये, आपल्या कानांमध्ये सगळीकडे आहे। परंतु महत्त्वाची गोष्ट हा परमार्थ स्वभावगत होणं आवश्यक आहे। आपल्या स्वभावामध्ये या परमार्थाच्या सगळ्या संकल्पना उतरणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ज्या तत्वाचं, ज्या एका तत्वाचं वर्णन या दुसऱ्या मुंडकाच्या पहिल्या खंडामध्ये आता यापुढे येणार आहे, ते सर्व तत्व, त्या तत्वाचं व्यवस्थित आधी शब्दज्ञान आपण करून घ्यावं।
शब्दज्ञान करून घेताना जेवढी स्पष्टता असेल, शब्दज्ञान म्हणजेच परोक्ष ज्ञान, हे परोक्ष ज्ञान करून घेताना जेवढी स्पष्टता असेल तेवढे अनुभूतीच्या दिशेने आपली वाटचाल सोपी होते. आणि म्हणून अत्यंत निष्ठेने या सगळ्या संकल्पना आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मंत्रामध्ये अंगिरस ऋषी म्हणतात की तद एतत् सत्यं यथा सुदीप्तात. दृष्टांत आहे अग्नी आणि अग्नीपासून निघणाऱ्या हजारो ठिणग्या. अग्नीपासून जशा या हजारो ठिणग्या निर्माण होतात त्याच स्वरूपाच्या असणाऱ्या, तसं ह्या अविनाशी परमात्म्यापासून अनेक प्रकारचे हे वेगवेगळे आपल्याला दिसणारे जीव उत्पन्न झाले, अशी संकल्पना पहिल्या मंत्रामध्ये येते. आपण बघितलं होतं काही 3-4 महत्त्वाच्या गोष्टी की अग्नी आणि अग्नीच्या ठिणग्या या सरूप आहेत. सरूप म्हणजे समान स्वभावाच्या. अग्नीचे जे गुणधर्म तेच ठिणगीचे गुणधर्म आहेत. अग्नीमध्ये जी उष्णता आणि प्रकाश तीच ठिणगीमध्ये देखील आहे. हा दृष्टांत झाला. सच्चित आनंद म्हणजे निरपेक्ष अस्तित्व, निरपेक्ष ज्ञान आणि निरपेक्ष सुख हे सच्चित आनंद या शब्दांचे अर्थ आहेत. हा परमात्मा जेव्हा अनेक वेगवेगळ्या रूपांनी या सृष्टीमध्ये प्रकट होतो तेव्हा सत तत्वाची अभिव्यक्ती अस्तित्वाच्या माध्यमातून होते, चितची अभिव्यक्ती भातित्वाच्या माध्यमातून आणि आनंदाची अभिव्यक्ती प्रियत्वाच्या माध्यमातून होते. त्यामुळे दृश्य सृष्टीतील प्रत्येक घटकाला अस्तित्व, भातित्व, प्रियत्व आहे. आणि म्हणून हे जे सगळे घटक आहेत ते त्या परमात्म्याशी स्वरूप आहेत, म्हणजे समान स्वभावाचे आहेत. हा पहिला भाग. दुसरं असं की अग्नी आणि ठिणग्या दिसायला जरी वेगवेगळ्या दिसल्या तरी तत्वतः त्या वेगवेगळ्या नाही, तत्वतः त्याच्यामध्ये भिन्नता नाही. केवळ नामरूपात्मक उपाधीमुळे त्या जणू वेगळ्या झाल्यासारख्या काही काळापुरत्या आपल्याला वाटतात. नामरूप ही एक उपाधी आहे. प्रत्येक ठिणगीचं नाम वेगळं, तिचं रूप वेगळं, आकार वेगळा. उपाधीच्या आकारानुसार त्याच्यामधली उष्णता, प्रकाश वेगवेगळा असू शकतो. परंतु तत्वदृष्टीने जेवढं अग्नीमध्ये आहे तेच तसंच ठिणगीमध्ये आहे. अगदी तसंच तत्वदृष्टीने ही संपूर्ण चराचर सृष्टी आणि सच्चिदानंद परमात्मा हे अगदी समान आहेत. तत्वदृष्टीने त्यांच्यामध्ये कुठलाही भेद नाही. ही दुसरी गोष्ट आपण पाहिली होती. तिसरी गोष्ट आपण पाहिली होती की अव्यक्त अग्नीपासून लगेच ठिणग्या निर्माण होत नाहीत. एखादी लाकडाची मोळी असेल, एखादं अत्यंत वाळलेलं सुकलेलं लाकूड असेल, त्याच्यामध्ये अग्नी हा अव्यक्त रूपाने असतो. लाकडामधल्या अव्यक्त अग्नीपासून डायरेक्ट ठिणग्या निर्माण होत नाहीत. ते लाकूड आधी पेटवावं लागतं, मग तो अव्यक्त अग्नी व्यक्त स्वरूपात येतो आणि व्यक्त मोठ्या धडधडत्या अग्नीपासून ठिणग्या निर्माण होतात. हा दृष्टांत झाला. आणि सिद्धांतामध्ये तेच आहे की निर्गुण सच्चिदानंद परमात्म्यापासून डायरेक्ट ही सृष्टी निर्माण होत नाही. तो निर्गुण परमात्मा आधी सगुण होतो, मायेचा स्वीकार करतो. सगुण परमात्मा म्हणजेच ईश्वर, आणि मग आपल्या मायेच्या साह्याने तो या संपूर्ण चराचर सृष्टीची निर्मिती करतो. ही तिसरी गोष्ट आपण बघितली होती. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट की अग्नीच्या या ज्या वेगवेगळ्या ठिणग्या आहेत त्या अत्यंत क्षणभंगूर आहेत, अल्पायुषी आहेत. पाहता पाहता ती जी ठिणगी असते ती नष्ट होते किंवा आपल्या मूळ अग्निस्वरूपामध्ये जाऊन विलीन होते असं आपण म्हणू शकतो. तसं आपल्याला दिसणारे या वेगवेगळ्या उपाध्या आहेत ह्या अत्यंत अल्पायुषी, क्षणभंगूर आहेत. पाहता पाहता जीवन निघून जातं. पाहता पाहता व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती सगळं नामशेष होऊन जातं. यातलं काहीही कायमस्वरूपाने टिकणारं नाही. हे जेवढ्या लवकर आपल्याला क्लिक होईल तेवढ्या लवकर आपल्याला या बदलणाऱ्या आणि विनाशशील सृष्टीमधून नेमकं आपण काय घ्यायचं, नेमकी आपली गुंतवणूक कुठे करायची, या गोष्टी लवकर लवकर समजतात, उमजतात आणि मग या परमार्थाची वाटचाल आपली योग्य दिशेने होते. त्यामुळे जशी ती ठिणगी अल्पायुषी आहे तसं आपल्या देहासकट आपल्या जीवनातले प्रत्येक घटक त्या ठिणगीसारखे आहेत, अल्पायुषी आहेत, हे लक्षात ठेवावं. आणि थोडासा गीतेमधल्या श्लोकाचा आपण आधार घेतला होता की या सगळ्याचा उपयोग काय आहे. जशी ठिणगी तसं आपलं घर, तशा आपल्या वस्तू, हे समजून घेऊन त्याचा उपयोग काय जीवनात. उपयोग हा आहे की अशोचानन्व शोचस्त्वम, कधीही शोक करू नये. जो पंडित आहे, पारमार्थिक दृष्टीने पंडित आहे, समजूतदार आहे, ज्याला हे तत्व, हे शास्त्र खरंच कळलेलं आहे, त्यांनी कुठल्याही कारणासाठी कधीही दुःखी होता कामा नये, शोक करता कामा नये. अशा प्रकारे
बऱ्याचदा वर्तमानपत्रामध्ये अशा हेडलाईन्स येतात, बातम्या येतात की अमुक अमुक घरी कोणाला तरी देवाज्ञा झाली आणि त्यांच्या घरात दुःखाचा डोंगर कोसळला. व्यावहारिक स्तरामध्ये हे ठीक आहे. व्यावहारिक स्तरावरती आपल्या घरातली आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा देवाज्ञा होते तेव्हा तो एक तरंग उठणं साहजिक आहे. परंतु तरंगाला तरंगाच्या स्तरावर राहू द्यावं, त्याची लाट होऊ देऊ नये. कारण की लाट होण्याच्या आधी हे सगळं तत्वज्ञान आठवावं. आणि मुख्य महत्त्वाचा मुद्दा की कधीही शोक करू नये. तो शोक आपल्या जीवनातून त्याची कायमस्वरूपी निवृत्ती व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकाराने हे तत्वज्ञान आपल्याला शास्त्रकार समजावून सांगतात. तसा पहिल्या मंत्राचा आपण विचार केला होता आणि मुंडक उपनिषदातील दुसऱ्या मुंडक पहिला खंड आणि त्यातील दुसऱ्या मंत्राचा विचार आपण आता सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे. अंगिरस ऋषी शौनकाला समजावून सांगतात. मंत्राचे शब्द आहेत, दिव्यो हि अमूर्तः पुरुषः स बाह्याभ्यंतरो हि अजः अप्राणो हि अमनाः शुभ्रो हि अक्षरात परतः परः. मंत्राचा अर्थ आहे की जो बुद्धीने अनुभवाला न येणारा म्हणजेच दिव्य, निराकार, अंतर्बाह्य व्यापक, जन्मादी विकाररहित, प्राणरहित, मनादी इंद्रिया वाचून निर्मल, अविनाशी ईश्वरापलीकडचा तो उत्तम पुरुष होय. उत्तम पुरुषाचं वर्णन चालू आहे. आणि बघा, आपण परत एकदा प्रश्न आठवू की शौनकाने विचारलं होतं असं एक कोणतं तत्व आहे जे जाणल्यावर जणू हे सगळं जाणल्यासारखं होईल. मला या संपूर्ण सृष्टीचं रहस्य कळेल, सार कळेल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कळेल असं एक कोणतं तत्व आहे. त्या एका तत्वाचं अगदी स्पेसिफिक वर्णन या दुसऱ्या मंत्रामध्ये अंगिरस ऋषी करतायत. मग आपल्याला देखील आपली ज्ञानाची वखवख कमी करायची असेल तर हे एक तत्व ज्याचं वर्णन या दुसऱ्या मंत्रामध्ये दिलेलं आहे ते आपण देखील अत्यंत निष्ठेने समजावून घेण्याची आवश्यकता आहे. आता इथे जो अभ्यास होईल तो शाब्दिक स्तरावरचा अभ्यास आहे. परंतु याच्या पुढे जो अभ्यास आहे प्रत्यक्ष अनुभवासाठीचा, तो प्रत्येकाने आपापला साधना करून तो अनुभव मिळवावा अशी अपेक्षा आहे. म्हणूनच याला पुरुषार्थ म्हणतात. पुरुषांनी प्रयत्नपूर्वक प्राप्त करण्याचं हे तत्व, ब्रह्मतत्व, परमात्म तत्व, त्याचं वर्णन इथे आपल्यासाठी करतात. ह्याच्या या शब्दज्ञानाची जेवढी स्पष्टता आपल्याला येईल, डॉक्टर काकांनी एक खूप छान त्यांचं वाक्य आहे की बुद्धीला अनुभव येत नाही परंतु बुद्धीशिवाय अनुभव येत नाही. फार छान वाक्य आहे की बुद्धीला अनुभव येत नाही परंतु बुद्धीशिवाय अनुभव नाही. म्हणजे नेमकं काय की बुद्धीच्या मदतीने आपल्याला शब्दज्ञान होतं, या परब्रह्म तत्वाचं शब्दज्ञान होतं आणि बुद्धी या शब्दज्ञानाच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवाच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन जाते. उंबरठ्यापर्यंत गेल्यावर मात्र त्या बुद्धीला निवृत्त व्हावं लागतं. स्थूलदेह, सूक्ष्मदेह, मन, बुद्धी जोपर्यंत पूर्णपणे निवृत्त होत नाही साधना करताना, कुठल्याही पद्धतीने आपण जे ध्यान करतो, नामसाधना करतो, त्याच्या माध्यमातून जोपर्यंत शरीर, मन, बुद्धी हे घटक निवृत्त होत नाही तोपर्यंत अनुभव येत नाही. त्यामुळे बुद्धीशिवाय अनुभव येत नाही परंतु बुद्धीला अनुभव येत नाही. बुद्धी ही एका टूलसारखी आहे किंवा एखाद्या वाहनासारखी आहे. बघा, मला हैदराबादमध्ये एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं असेल तर मी टॅक्सीला बोलवते, टॅक्सीमध्ये बसते आणि टॅक्सी मला माझ्या घरापासून त्या दुसऱ्या घरापर्यंत घेऊन जाते. दुसऱ्या घरापाशी पोचल्यावर मला टॅक्सी सोडून द्यावी लागते. टॅक्सीला घेऊन मी घराच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. तसं बुद्धी त्या टॅक्सीसारखी आहे की जे आपल्याला त्या अनुभवाच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन जाईल. परंतु तिथे गेल्यावरती बुद्धीचं काम संपलेलं असतं. प्रत्यक्ष अनुभव काळी, अनुभव क्षणी ती बुद्धी निवृत्त होणं आवश्यक आहे. परंतु त्या जागेपर्यंत जाण्यासाठी जी स्पष्टता हवी, जी क्लॅरिटी हवी, ती मात्र बुद्धीलाच येते. म्हणून हे शब्दज्ञान, म्हणून हा अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे. मंत्रामध्ये समजावून सांगताना सगळ्यात पहिल्यांदा म्हणतात की हे तत्व कसं आहे की दिव्यो हि अमूर्तः पुरुषः. दिव्य आहे हा जो पुरुष आहे, जे जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं, त्याचं वर्णन करताना सगळ्यात पहिला शब्द वापरला की दिव्य. दिव्य शब्दाचा अर्थ आहे अलौकिक. आणि अलौकिक, लौकिक हे आपल्या परिचयाचे शब्द आहेत व्यवहारातले. आपण म्हणतो की या लौकिक गोष्टी आहेत. लौकिक म्हणजे आपल्याला सामान्य पद्धतीने, सामान्य बुद्धीने
सामान्य एखाद्या माध्यमातून लवकर कळतात, ज्ञानेंद्रियातून कळतात. ज्ञानेंद्रिय एखादी गोष्ट डोळ्यांनी बघून कळते, कानांनी ऐकून कळते, मनाने बुद्धीने विचार करून कळते, सामान्य पद्धतीने त्याचं ज्ञान होतं, त्या सगळ्या लौकिक गोष्टी. परंतु हे तत्व दिव्य म्हणजे अलौकिक आहे, हा एक अर्थ. आणि भगवान शंकराचार्यांनी दिव्य या शब्दाचे अर्थ देताना 2 शब्द वापरले आहेत. पहिलं, आचार्य म्हणतात की दिव्य म्हणजे द्योतनवान, आणि दुसरा अर्थ स्वयंज्योती. पहिला अर्थ आहे दिव्य म्हणजे द्योतनवान, आणि द्योतनवान शब्दाचा अर्थ आहे प्रकाशन करणारा. प्रकाशन शब्दाचा अर्थ परमार्थामध्ये आहे ज्ञान. प्रकाश म्हणजे ज्ञान आणि प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देण्याची प्रक्रिया. मग द्योतनवान हे जे तत्व आहे ते प्रकाशन करवणारं म्हणजे ज्ञान करवून देणारं तत्व आहे. व्यवहारामध्ये बघा 2 प्रकारचे प्रकाश असतात. एक आहे भौतिक प्रकाश आणि एक आहे अलौकिक प्रकाश. एक आहे लौकिक प्रकाश, एक आहे अलौकिक प्रकाश. लौकिक किंवा भौतिक प्रकाश म्हणजे स्थूल प्रकाश, ज्याच्यामुळे आपल्याला दिसतं. सूर्य, चंद्र, दिवा, मेणबत्ती, ट्यूबलाईट, बल्ब हे जे सगळे आहेत यांना भौतिक प्रकाश म्हणतात. परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तर भौतिक प्रकाशात दिसतं आणि अलौकिक प्रकाशात दिसलेलं कळतं. कठोपनिषदाचा अभ्यास करताना आपण विस्ताराने ही संकल्पना बघितली होती. मुंडक उपनिषदामध्ये देखील आपण पुढे ही विस्ताराने बघणार आहोत. आज आपण केवळ ऐकून ठेवूया की 2 प्रकारचे प्रकाश असतात. बाहेरच्या भौतिक प्रकाशात केवळ दिसतं आणि आतल्या अलौकिक प्रकाशात दिसलेलं कळतं. दिसणं आणि दिसून कळणं ही 2 स्टेप प्रोसेस आहे. 2 टप्प्यांमध्ये होणारी प्रक्रिया आहे. व्यवहारात बऱ्याचदा असं होतं की ज्या क्षणी आपण बघतो त्या क्षणी आपल्याला कळतं. म्हणून आपल्याला वाटतं की दिसणं आणि कळणं हे एकच आहे. हे एकच नाहीये, तर दिसणं हा एक भाग आहे आणि दिसलेलं कळणं हा दुसरा भाग आहे. बघा, घरामध्ये विचार करू की पाहुणे येणार आहेत. खूप पाहुणे येणार म्हणून गडबड चालू आहे की उद्या बराच स्वयंपाक करायचा, घरात सामान हवं. मी बाजारात जाते. बाजारात जाताना सगळं जे मन आहे ते त्या विचारांमध्येच व्यापलेलं आहे की काय काय तयारी करायची, घरात साफसफाई करायची, भाज्या आणायच्या, फळं आणायची, अमुक गोड पदार्थ करायचे आहेत. असे सगळे असंख्य विचार मनामध्ये असताना मी एकीकडे काम करते, सामानाची शॉपिंग करते, खरेदी करते, आणि इतक्यात माझ्या समोर येऊन एक व्यक्ती उभी राहते जिला मी मागच्या कैक वर्षामध्ये पाहिलेलं नाही. ती व्यक्ती माझ्या समोर आहे, मी तिला बघते, परंतु बघितलं पाहिलं तरी ती कोण व्यक्ती आहे हे मला पटकन क्लिक होत नाही. का क्लिक होत नाही? कारण की पाहिल्यावरती कळून घेणारी जी सिस्टीम आहे आतली, माझ्या ज्या सिस्टीमला ज्ञान होतं, ती त्या क्षणी दुसऱ्या कुठल्या तरी विचारांमध्ये गर्क झालेली आहे, गडलेली आहे. म्हणून व्यवहारात बऱ्याचदा आपण बघतो तरी आपल्याला कळत नाही. इथे एवढंच समजून घेऊ की पाहणं आणि पाहिलेलं कळणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भौतिक प्रकाशात दिसतं आणि अलौकिक प्रकाशात दिसलेलं कळतं. हा जो अलौकिक प्रकाश आहे त्याला म्हणतात आत्मप्रकाश. त्यालाच इथे द्योतनवान म्हटलेलं आहे, म्हणजे दिव्य म्हटलेलं आहे. हा स्वतः अलौकिक प्रकाश आहे. मग या तत्वाचं स्वरूप कसं आहे की तो प्रकाश रूप आहे, परंतु आपल्या भौतिक प्रकाशासारखा नाही. तो एक अलौकिक प्रकाश आहे. हा पहिला भाग. आणि दुसरा तो स्वयंज्योती आहे. स्वयंज्योती. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकः. आपण हा मंत्र विस्ताराने बघितला होता कठोपनिषदामध्ये, आणि तोच तसाच मंत्र मुंडकमध्ये देखील पुढच्या खंडामध्ये येणार आहे. आपण त्याचा परत विस्ताराने विचार करू. स्वयंज्योती शब्दाचा अर्थ आहे ज्याचं प्रकाशन होण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही, अशी जी ज्योती तिला स्वयंज्योती असं म्हणतात. जिचं प्रकाशन म्हणजे ज्ञान होण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही प्रकाशाची गरज नाही. बघा, व्यवहारामध्ये म्हणतो की हा सूर्य हे ज्ञान मला झालं, हा चंद्र हे ज्ञान मला झालं, ही ट्यूब हे ज्ञान मला झालं. मला म्हणजे कोणाला? तर एखाद्या चर प्राण्याला, चेतन प्राण्याला हे ज्ञान होतं की हा सूर्य आहे, चंद्र आहे, ट्यूब आहे, बल्ब आहे इत्यादी. दगडाला हे ज्ञान होत नाही. दगडाला काही कळत नाही की सूर्य आहे का चंद्र आहे का मेणबत्ती आहे. दगडाला काही फरक पडत नाही. त्यामुळे सूर्य, चंद्र इत्यादी तत्वांचं ज्ञान होण्यासाठी कोणीतरी चेतन प्राणी म्हणजे चैतन तत्व तिथे असणं आवश्यक आहे.
तसं या आत्मप्रकाशाचं ज्ञान होण्यासाठी वेगळ्या कुठल्या प्रकाशाची, चैतन्याच्या प्रकाशाची, अलौकिक प्रकाशाची गरज नाही, अशी ही साधारण संकल्पना आहे. आपण जेव्हा मुंडक उपनिषदाचा पुढचा मंत्र बघू तेव्हा आपण परत एकदा याचा विस्ताराने विचार करू. इथे एवढाच संदर्भ आहे की हा पुरुष दिव्य आहे. दिव्य म्हणजे द्योतनवान, ज्याच्या प्रकाशात संपूर्ण सृष्टीचं प्रकाशन होतं, आणि स्वयंज्योती, ज्याचं स्वतःचं ज्ञान होण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही प्रकाशाची गरज नाही. असं जे तत्व, त्याला इथे दिव्य तत्व म्हटलेलं आहे. हा पुरुष दिव्य आहे, हे त्याचं पहिलं वर्णन. दुसऱ्यांदा म्हटलेलं आहे की अमूर्त. दुसरा शब्द आहे अमूर्त. मूर्त म्हणजे साकार, विग्रह, ज्याला एखादा अवयव आहे, ज्याला रूप आहे, ज्याला प्रत्यक्ष काहीतरी प्रकटीकरण आहे, त्याला म्हणतात मूर्त. आणि ज्याला कुठलंही प्रकटीकरण नाही त्याला म्हणतात अमूर्त. बघा, आपण पहिल्यांदा जो शब्द बघितला दिव्य, तर हा दिव्य शब्द आपल्या व्यवहारामध्ये असा एक खूप वेगवेगळ्या संदर्भात, वेगवेगळ्या पद्धतीने आपण हा दिव्य शब्द वापरतो. की एखादी व्यक्ती दिव्य आहे, तिचा चेहरा दिव्य आहे, दिव्य तेज तिच्या चेहऱ्यावर आहे, किंवा एखादी देवता दिव्य आहे, इंद्र, वरुण वगैरे आपण म्हणतो. किंवा हल्ली आजकाल असं पण निघालंय की एखादा पदार्थ दिव्य, दिव्य तेल, दिव्य रसायन, दिव्य चूर्ण, दिव्य पेय वगैरे असे बरेच प्रॉडक्ट्स असतात, आपण ते कन्झ्युम करतो. तर हे जे व्यवहारातलं दिव्य आहे, तसाच हा परमात्मा दिव्य आहे का? म्हणजे स्पेशल काहीतरी वेगळं आहे याच्यामध्ये म्हणून त्याला दिव्य म्हटलंय का? असं नाही. इथे अमूर्त शब्दाने ते अजून स्पष्ट करतात. पहिल्या शब्दामध्ये सांगितलं की तो एक अलौकिक प्रकाश आहे, पण तो अलौकिक जरी असला तरी तो मूर्त नाही, तो प्रकाश मूर्त नाही. बघा, आपल्याकडे 4 प्रकारचे प्रकाश आहेत. एक आहे ट्यूबलाईट, एक आहे बल्ब. ट्यूबमधून जो येणारा प्रकाश आहे तो पांढऱ्या रंगाचा आणि चौकोनी म्हणजे रेक्टँग्युलर आपल्याला दिसतो. बल्बमधून बाहेर येणारा प्रकाश तो आपल्याला गोल गोल आणि पिवळ्या रंगाचा दिसतो. सूर्यामधून बाहेर येणारा प्रकाश गोल गोल आणि अत्यंत तेजस्वी, प्रखर, गोल्डन, सोनेरी असा असतो. चंद्रामधून येणारा देखील गोल गोल, परंतु चंद्राच्या आकाराप्रमाणे त्याचे बदलतात अर्थात आकार. त्यामुळे जे भौतिक लौकिक प्रकाश आहेत ते वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या आकाराचे आपल्याला दिसतात. तसा हा जो परमात्म्याचा अलौकिक प्रकाश आहे त्याला कुठलीही अभिव्यक्ती नाही, त्याला कुठलाही आकार नाही, त्याला कुठलाही रंग नाही. व्यवहारामध्ये जेव्हा आकार असतो तेव्हा तो आकार कधी आपल्याला दिसतो, कधी दिसत नाही. उदाहरणार्थ काही अत्यंत सूक्ष्म पार्टिकल्स असतात की ॲटम्स, मोलिक्युल्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन वगैरे आपण म्हणतो. यांना अभिव्यक्ती आपल्या डोळ्यांनी दिसेल अशा प्रकारची अभिव्यक्ती नाही, तरी ॲटम नावाचा एक पार्टिकल आहे. परंतु हा परमात्मा नावाचं जे तत्व आहे त्याला रूप नाही, रंग नाही, आकार नाही, मूर्ती नाही, अवयव नाही, पार्टिकल्स नाही, सब ॲटॉमिक पार्टिकल्स, अत्यंत सूक्ष्म पार्टिकल्स, यातलं काहीही त्या परमात्म्यामध्ये नाही. तो कुठल्याही पद्धतीने व्यक्त होत नाही, असा तो अमूर्त परमात्मा आहे. बघा, वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन चालू आहे की ते एक तत्व जे जाणल्यावरती सगळं जाणल्यासारखं होईल. त्याचं पहिलं वर्णन की तो दिव्य आहे, दुसरा तो अमूर्त आहे, तिसरं त्याला म्हटलं की तो पुरुष आहे. पुरुष हा शब्द आपल्या भगवद्गीतेमध्ये, दासबोधामध्ये, सगळ्या संत वाङ्मयामध्ये, सगळ्या उपनिषदांच्यामध्ये, सगळ्या शास्त्रकारांचा अत्यंत आवडता लाडका शब्द आहे. वेगवेगळ्या मंत्रात, वेगवेगळ्या श्लोकात, वेगवेगळ्या संदर्भाने पुरुष हा शब्द वापरला जातो आणि त्या संदर्भानुसारच त्याचा अर्थ समजावून घ्यावा लागतो. इथे आचार्यांनी अर्थ देताना पुरुष या शब्दाचे 2 अर्थ दिलेले आहेत. एक की जो पूर्ण आहे तो पुरुष आहे, आणि दुसरा जो पुरी शयोवा, पुरीमध्ये शयन करतो तो पुरुष आहे. पूर्ण, पहिला अर्थ आचार्य म्हणतात की पुरुष म्हणजे हा परमात्मा पूर्ण आहे. याला कुठलीही मर्यादा नाही, कुठलाही भेद नाही, कुठल्याही कारणाने हा खंडित होत नाही, अपूर्ण होत नाही, याचे तुकडे तुकडे पडत नाहीत. आणि तो मी आहे असं आपलं शास्त्र आपल्याला सांगतं. या मंत्रामध्ये असं प्रत्यक्ष दिलेलं नाही आहे, परंतु ओव्हरऑल जी टीका आणि शास्त्रकारांच्या प्रबोधनाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा हा जो पूर्ण पुरुष परमात्मा आहे तो मी आहे. हिंदीमध्ये एक प्रसिद्ध आरती आहे, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे.
त्याच्यामधली एक अत्यंत प्रसिद्ध ओळ आहे की तुम पूर्ण परमात्मा, तुम सबके स्वामी. तेथे तुम पूर्ण परमात्मा म्हटले की परमात्मा आहे आणि तो कुठल्याही पद्धतीने अपूर्ण नाही. आणि साधक म्हणून जेव्हा आपण हे सुरुवातीला आत्ता फक्त शाब्दिक स्तरावर समजावून घेतो, पण हे जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्याचा प्रयत्न करू तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की जोपर्यंत आपण देह तादात्म्याने राहतो, मी म्हणजे देह असं समजतो, जीवभावामध्ये राहतो, तोपर्यंत या देहाच्या माध्यमातून आपल्याला कधीही कुठल्याही गोष्टींनी पूर्णत्व येणं शक्य नाही. जोपर्यंत मी हा पूर्ण परमात्मा आहे हा अनुभव आपण घेत नाही, तोपर्यंत व्यवहारामध्ये कितीही उड्या मारल्या, कितीही प्रयत्न केले, खूप धन मिळवलं, खूप मान प्रतिष्ठा, कुटुंबाचं छान पालनपोषण केलं, 2-4 सामाजिक संस्था चालवल्या, वेगवेगळी पदं मिळवली, वेगवेगळी पदकं मिळवली, नोबेल प्राईज मिळालं मला, अशा सगळ्या जरी गोष्टी झाल्या तरी त्याच्याने माझ्या आतमध्ये मला पूर्णत्व येणार नाही, पूर्ती नाही, समाधान नाही. पूर्णत्व केवळ एकाच ठिकाणी आहे, ज्याचं वर्णन आपल्याला शांती मंत्रांमध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम एव अवशिष्यते. असं जे तत्व आहे ते मी आहे याचा अनुभव घेणं हे त्या फुलफिलमेंटचं, समाधानाचा एकमेव कायमचा उपाय आहे. त्याच्या आधी आपण प्रयत्न करू, हरकत नाही, प्रयत्न नक्की करावेत. पण ते प्रयत्न कुठल्या गोष्टीसाठी किती करायचे याचा जर आपल्याकडे विवेक नसेल तर मग एक छान शब्द आहे मराठीमध्ये, संस्कृतमध्ये, त्याला म्हणतात मृगतृष्णा. आपण कशाच्या तरी पाठीमागे धावत बसतो आणि आपल्याला वाटतं की ते धावपळ केल्याच्या नंतर आपल्याला छान वाटेल, समाधान मिळेल, सुख मिळेल, बरं वाटेल. एक मला नेहमी आठवण येते हा अशा प्रकारचे मंत्र वाचताना. TV मध्ये एक जाहिरात आहे, कुठले तरी एक विशिष्ट ब्रँडचे कपडे घातले की रेमंड्स द कम्प्लीट मॅन, म्हणजे मी रेमंड्स ब्रँडचे कपडे घातले की मी एकदम कम्प्लीट मॅन, किंवा अमुक साडी घातली की मी कम्प्लीट वुमन होईल, अमुक दागिने घातले की मी काय कम्प्लीट वुमन वगैरे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या अत्यंत व्यावहारिक लौकिक स्तरावरच्या गोष्टी आहेत. घ्यावेत, आपल्याकडे पैसे असतील तर चांगले कपडे घ्यावेत, चांगले कपडे घालावेत, चांगल्या साड्या दागिने घालावेत, जे काही वैभव आहे त्याचा उपभोग अवश्य घ्यावा, परंतु त्याच्या पाठीमागे धावपळ करू नये, ही पहिली गोष्ट. आणि दुसरं, ते सगळं मिळाल्याच्या नंतर मी पूर्ण होईल ही जी काही आपली मनोधारणा आहे तिला ताबडतोब छेद देण्याची आवश्यकता आहे. कारण की उपनिषद ही श्रुती आणि या श्रुतीचे टीकाकार आपल्याला सांगतात की यापैकी कुठल्याही व्यक्ती, वस्तू, लौकिक गोष्टींकडे, पदार्थांकडे पूर्णत्व नाही. पूर्णत्व केवळ त्या परमात्म्याकडे आहे आणि तो मी आहे हा अनुभव घेणं हे आपलं उद्दिष्ट आहे. हा पहिला अर्थ पुरुष शब्दाचा. आणि दुसरा अर्थ आहे पुरीशयोवा. पुरी म्हणजे नगर आणि त्या नगरामध्ये शयन करणारा. म्हणजे काय की या देहाला इथे नगरीची उपमा दिलेली आहे की या देहरूपी नगरीमध्ये जो शयन करतो. थोडक्यात अर्थ असा आहे की या देहादी संघाताला चालवणारं एक चेतन तत्व आपल्या आतमध्ये आहे. तो चैतन्याचा प्रकाश आतमध्ये आहे, म्हणून या देहाचे सगळे कारभार चालू आहे. तो चैतन्याचा प्रकाश, त्यालाच आत्मप्रकाश म्हणतात. त्या आत्मप्रकाशाकडून असं एक मानूया आपण थोड्या वेळापुरतं की आपल्याला ते चैतन्य जीवरूपाने उधार मिळालेलं आहे काही काळापुरतं. ते उधार मिळालेलं जीवचैतन्य काही काळापुरतं या देहादी संघात चालवणार. वेळ आली की ते जीवचैतन्य निघून जाणार. परंतु हे जे सगळं येणारं जाणारं जीवचैतन्य, येणारा जाणारा देह, यातलं काहीच मी नाही, हे माझं मूळ स्वरूप नाही. परंतु जो कधीही येत नाही, जात नाही, तो आत्मप्रकाश, ते शुद्ध चैतन्य, ते माझं मूळ स्वरूप आहे. तो मी आहे. सहा अहम. आपली जी सगळी गाडी आहे ती सगळी त्या दिशेने प्रगती व्हावी, त्या दिशेने आपला विचार व्हावा, म्हणून आपण ही संकल्पना या सगळ्या समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की हा जो परमात्मा आहे तो दिव्य आहे, अमूर्त आहे, पुरुष आहे आणि त्याच्या पुढे म्हटलं की तो सबाह्यांतरी आहे. सबाह्यांतरी म्हणजे तो आतमध्ये देखील आहे आणि तो बाहेर देखील आहे. आता जर आपण विचारपूर्वक आत्तापर्यंतचं ह्या श्लोकाचं आणि सगळ्या मुंडक उपनिषदाचं विवेचन ऐकलं असेल तर या क्षणी मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला हवा. तो प्रश्न
आपण नंतर बघूया, पण आधी एक साधा सामान्य स्तरावरती विचार करू की या मंत्रामध्ये जे 3 शब्द आधी वापरले की दिव्य आहे, द्योतनवान, स्वयंज्योती, अमूर्त, निरवयव आणि पुरुष आहे, पुरामध्ये शयन करतो वगैरे, या सगळ्या ज्या संकल्पना आहेत आपल्याला एक वेळेस शाब्दिक स्तरावर क्लॅरिटी येते, परंतु फार ॲबस्ट्रॅक्ट संकल्पना आहे. आज आपलं जे जीवन आहे त्याच्यामध्ये आपलं फार घट्ट देह तादात्म्य आहे. मी म्हणजे देह, देह म्हणजे मी, माझ्या आजूबाजूचं सगळं जग सत्य, हा माझा परिवार, ही माझी नोकरी, याला आपण फार मोठे दृढमूल धारणेने सत्यत्व दिलेलं आहे. हेच आपलं विश्व. ह्याच्या पलीकडे जाऊन या आपल्या सगळ्या ॲबस्ट्रॅक्ट संकल्पना ऐकतो तेव्हा सुरुवातीला मनामध्ये संशय येतात की हे आत्म्याचं वर्णन चालू आहे, असं खरंच काही आत्मा नावाचं तत्व आहे का, असेल का? सांगतायत एवढं अमूर्त आहे वगैरे, पण ते ज्ञानेंद्रियांनी कळत नाही, मनाने कळत नाही, बुद्धीने कळत नाही. तुम्ही म्हणता की बुद्धीशिवाय अनुभव येत नाही, पण बुद्धीला अनुभव येत नाही. अशी सगळी कोड्यात टाकणारी मांडणी आहे. आणि खरंच असं आत्मा नावाचं तत्व असेल का, आपण नुसता आपला वेळ इथे बसून वेस्ट करतोय, असे संशय येऊ शकतात मनात. आणि ते आले तर काही गैर नाही, कारण की या सगळ्या अत्यंत ॲबस्ट्रॅक्ट गोष्टींची चर्चा आपण इथे बसून करतो आहोत. मग आपल्यासारख्या लोकांच्या मनात हे जे प्रश्न येतील त्याला उत्तर द्यायचं म्हणून थोडासा आपल्या परिचयाचा शब्द इथे श्रुती माऊली इंट्रोड्यूस करते, सबाह्यांतरो, की हा जो परमात्मा आहे हो आत देखील आहे आणि बाहेर देखील आहे. आत आणि बाहेर हे शब्द मुळात स्थल सापेक्ष आहेत, आपल्या परिचयाचे आहेत. घराच्या आत, घराच्या बाहेर, या माठाच्या आत, माठाच्या बाहेर, देशाच्या आत, देशाच्या बाहेर. आणि नुसतं एखाद्या भिंतीच्या किंवा एखाद्या वस्तूच्या पदार्थाच्या आधाराने नाही, तर आपण अजून पण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो की रामायणामध्ये उदाहरणार्थ की सीतेला लक्ष्मणाने एक रेखा आखून दिली होती की या रेखेच्या तू आतमध्ये थांब, लक्ष्मण रेखेच्या आतमध्ये, लक्ष्मण रेषा ओलांडून पुढे जाऊ नको. तो रेषेच्या आत, रेषेच्या बाहेर. तर ही आत बाहेर आपल्या परिचयाची संकल्पना आहे. मग पहिल्या 3 शब्दांमध्ये आपल्यासाठी अत्यंत अपरिचित अशा संकल्पना स्पष्ट केल्यावर थोडं आपल्या स्तरावरती येऊन समजावून सांगण्याचा इथे श्रुती माऊली प्रयत्न करते की तुला ज्या ज्या वस्तू दिसतात, तुला जे जे पदार्थ दिसतात, तुला ज्या ज्या मर्यादा दिसतात, त्या सगळ्या मर्यादांच्या आतमध्ये आणि सगळ्या मर्यादांच्या बाहेर ओतप्रोत हे तत्व भरून राहिलेलं आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण समजावून घेतो तेव्हा परत थोडंसं हे क्लिक होण्याची शक्यता आहे. खरंच आत्मा आहे की नाही अशी जेव्हा मनात संदिग्धता निर्माण होते तेव्हा सबाह्यांतरी हा आपल्या परिचयाचा शब्द आहे. बघा, आपण आपल्या देहाच्या संदर्भाने विचार केला तर देहाच्या आतमध्ये आपल्या एक जग आहे आणि देहाच्या बाहेर देखील एक जग आहे. बाहेरच्या जगाचं आपल्याला ज्ञान होतं, म्हणजे प्रकाशन होतं, परंतु देहाच्या आतमध्ये चालणाऱ्या अनेक गोष्टींचं देखील आपल्याला ज्ञान होतं. एखाद्या दिवशी पोटामध्ये अन्न पचलं नाही, आता काय आपण रोज मायक्रोस्कोप घेऊन पोटामध्ये बघत नाही, बघणं शक्य देखील नाही, परंतु आपल्याला कळतं की आज पोटामध्ये काहीतरी गडबड आहे, आज काहीतरी माझं अमुक ठिकाणी दुखतंय. आता आतमध्ये दुखतंय, दाखवता येत नाही, परंतु आपल्याला कळतं की आतमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. नुसता शारीरिक स्तरावर नाही तर बऱ्याचदा आपला मानसिक किंवा भावनिक स्तरावरती बिघाड झालेला असतो किंवा काहीतरी कमी जास्त झालेलं असतं. कोणीतरी येऊन मला विचारतं, काय झालं ताई, तुम्ही एवढ्या उदास का बरं? नाही काय ना, माझा आतली गोष्ट आहे, मी नाही सांगू शकत तुम्हाला. अहो पण काय झालं नेमकं? नाही, माझं दुःख मला माहिती, माझी पीडा मला माहीत, मी नाही सांगू शकत तुम्हाला. आता माझी पीडा मला माहीत म्हणजे माझ्या आतमध्ये नेमकी कुठे पीडा आहे? कारण की शरीर तर सगळं स्वस्थ आहे, पण असं असूनही काहीतरी दुखतंय, काहीतरी जुन्या आठवणी आहेत, भविष्याची चिंता आहे जी आतमध्ये मला पोखरून टाकते. या आतमध्ये चालणाऱ्या सगळ्या व्यापारांचं मला ज्ञान होतं आणि बाहेर चालणाऱ्या या दृश्यसृष्टीमध्ये चालणाऱ्या व्यापारांचं देखील मला ज्ञान होतं. या बाहेरच्या व्यापारांचं ज्ञान करून देणारा एक प्रकाश, चैतन्याचा प्रकाश, अलौकिक प्रकाश बाहेर आहे आणि आतल्या व्यापारांचं ज्ञान करून देणारा तो प्रकाश आतमध्ये देखील आहे. त्यामुळे माझ्या देहाच्या संदर्भात आत आणि बाहेर चालणाऱ्या सगळ्या व्यापारांचं प्रकाशन जो करतो असा हा चैतन्याचा प्रकाश, अलौकिक प्रकाश, हा सबाह्यांतरी आहे, हा ओतप्रोत संपूर्ण सृष्टीमध्ये भरलेला आहे
असं अजून एका पद्धतीने शास्त्रकार अंगिरस ऋषी आपल्यासाठी वर्णन करतात. आचार्यांनी आणि इतर टीकाकारांनी वर्णन करताना इथे एक अजून छान उदाहरण वापरले, घटाचं उदाहरण. की एखादा माठ असतो, त्या माठाची निर्मिती झाली की माठाची निर्मिती होण्याच्या आधी आकाश हे आहे तसंच आहे. त्या आकाशामध्ये माठाची निर्मिती होते आणि निर्मिती झाल्यावर आपण म्हणतो की माठाच्या आतलं आकाश आणि माठाच्या बाहेरचं आकाश. आता आतलं आणि बाहेरचं हे कोणाच्या दृष्टीने? ज्याला माठ दिसतो, ज्याला माठ सत्य वाटतो, त्याच्या दृष्टीने आतलं आकाश आणि त्याच्या दृष्टीने बाहेरचं आकाश. परंतु आकाशाच्या दृष्टीने विचार केला तर आकाश असं म्हणत नाही की मी आता आतमध्ये आहे किंवा मी बाहेर आहे, असा काहीही विचार आकाश करत नाही. आकाशामध्ये असे हजारो माठ येतात, निर्माण होतात, काही काळ टिकतात, जातात. त्यांच्या येण्याने आकाशामध्ये फरक पडत नाही, राहण्याने फरक पडत नाही, जाण्याने देखील फरक पडत नाही. ते जेवढं जसं आहे तसंच आहे. ते स्वतःला आतलं बाहेरचं मानत नाही. अगदी तसंच या परमात्मा स्वरूपामध्ये अनेक उपाधी, अनेक आकार, अनेक घट, अनेक मर्यादा परिच्छिन्नता निर्माण करणारे वेगवेगळे घटक निर्माण होतात. काही काळ टिकतात, काही काळाने नष्ट होतात. परंतु हा परमात्मा पूर्ण, अखंडित, अमर्याद, जसा आहे तसाच कायम राहतो. सबाह्यांतरी हे आपल्याला तोपर्यंत वाटतं जोपर्यंत आपल्याला हे सगळे दृश्यसृष्टीतले पदार्थ खरे वाटतात. मग आत्ता आपल्याला हे पदार्थ खरे वाटतात, तर खरे वाटत असेपर्यंत, जगत सत्यत्व भ्रांती असेपर्यंत हा परमात्मा आत आणि बाहेर आहे असा केवळ विचार करावा. विचाराने हे समजून घ्यावं, पटवून घ्यावं आणि अशा दृष्टीने या परमात्म्याला संपूर्ण सृष्टीमध्ये बघण्याचा प्रयत्न करावा. वर्णन करताना आतापर्यंत जे शब्द झाले की दिव्य, अमूर्त, पुरुष, सबाह्यांतर आणि पुढे सांगितलं आहे की अज. अज म्हणजे ज्याचा जन्म होत नाही. मगाशी आपण पहिल्या मंत्रात विचार करताना बघितलं होतं की अग्नीपासून जेव्हा ठिणग्या निर्माण होतात तेव्हा अव्यक्त अग्नीपासून ठिणग्या निर्माण होत नाही. अव्यक्तचा आधी व्यक्त अग्नी होतो, तो धडधडतो आणि नंतर ठिणग्या निर्माण होतात. तसं अव्यक्त अग्नी जो आहे, जो लाकडामध्ये सुप्त स्वरूपात आहे, अव्यक्त स्वरूपात आहे, तो अव्यक्त स्वरूपातला अग्नी त्याचा जन्म होत नाही. परंतु त्या लाकडाला पेटल्यावरती तो तत्वरूपाने जो अग्नी तिथे होता तो नंतर प्रकट होतो. इथे सांगितले की जो मूळ परमात्मा आहे तो अज आहे. त्या मूळ परमात्म्याचा कधीही जन्म होत नाही. सत एव सौम्य इदम अग्रे आसीत. छांदोग्य उपनिषदाचा अभ्यास करताना आपण या मंत्राचा विचार करू. इदम म्हणजे हे संपूर्ण दृश्यसृष्टी, हे संपूर्ण जग. इदम अग्रे म्हणजे या जगाच्या आधी, या जगाची निर्मिती होण्याच्या आधी काय होतं? सत एव सौम्य. केवळ सत नावाचं तत्व या सृष्टीच्या आधी होतं. सृष्टी असतानाही ते आहे, सृष्टी नसल्यावरतीही ते आहे. त्या सत तत्वाचा कधीही जन्म होत नाही. मग जन्म कुणाचा होतो? या दृश्यसृष्टीचा जन्म होतो. खरंच होतो का? खरंच होत नाही. तो जणू झाल्यासारखा वाटतो. तिसऱ्या मंत्रामध्ये आपण त्याचा विस्ताराने विचार करू. पण मूळ जे सत्तत्व आहे, मूळ जे अमूर्त तत्व आहे, मूळ जे परमात्म तत्व आहे, त्याचा कधीही जन्म होत नाही, त्याला निर्मिती नाही, त्याला प्रारंभ नाही. म्हणून त्याला अनादी देखील म्हटलं आहे. आणि जन्म नाही म्हणून वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, म्रियते, 6 विकार जे असतात ते विकार देखील या परमात्म्याला नाही. आणि असा जन्म मृत्यू न होणारा, म्हातारा न होणारा परमात्मा तो मी आहे. 6 अहम. बौद्धिक स्तरावरती, शाब्दिक स्तरावर आपण आधी समजावून घेऊया की असा कधीही जन्म न होणारा परमात्मा तो मी आहे. त्यामुळे मी म्हातारी होणार नाही, माझे केस पांढरे होणार नाही, आत्मरूप मीचे केस पांढरे कधीही होणार नाही, आत्मरूप मीचा मृत्यू नाही, आत्मरूप मीचं लग्न झालेलं नाही, आत्मरूप मीची वेडिंग ॲनिव्हर्सरी नाही, त्यामुळे ती सेलिब्रेट केली नाही तर फार वाईट वाटायची गरज नाही. आत्मरूप मीला मुलं मुली झालेली नाही, त्यामुळे त्यांची चिंता करायची सुद्धा आवश्यकता नाही. आणि बघा, इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनातल्या समस्या रिझॉल्व्ह होऊन जातील. आपल्याला निदान थोडीशी याची इन्साईट जरी आली. इन्साईट हा नंतरचा शब्द आहे. आमचे सद्गुरू म्हणतात की 3 शब्द आहेत या शास्त्राच्या बाबतीत. एक आहे फील, दुसरा आहे इन्साईट आणि तिसरा आहे ग्रिप. की सुरुवातीला या शास्त्राचा अभ्यास करताना थोडासा फील जरी आला याचा,
तरी आपल्या कितीतरी गोष्टी आणि त्या गोष्टींमुळे आपल्याला होणारं दुःख याची इंटेन्सिटी फार मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. की अज, ज्याचा कधीही जन्म होत नाही, तो परमात्मा मी आहे. त्यामुळे जन्म, मृत्यू इत्यादी विकार ज्या देहाला आहेत, ज्या दृश्यसृष्टीतल्या पदार्थांना आहेत, त्यांच्या जन्म मृत्यूमुळे मला वाईट वाटण्याची आवश्यकता नाही, दुःख करण्याची आवश्यकता नाही. आत्मरूप मी, सद्रूप मी या सगळ्यांच्या पलीकडे आहे, अज आहे. ही सगळी संकल्पना या अज या शब्दाने आणि त्याच्या पुढचे जे शब्द आहेत की अप्राण आणि अमन असे 2 शब्द वापरलेले आहेत. अप्राण या शब्दाने सांगितलं की या परमात्म्यामध्ये प्राण नाही, आणि प्राण हे एक उपलक्षणात्मक केवळ शब्द आहे. प्राणाच्या बरोबर प्राणादी इतर वायू नाही, कर्मेंद्रिय देखील या परमात्म्यामध्ये नाही, हे सूचित केलेलं आहे. आणि अमन म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण यातलं एकही तत्व या परमात्म्यामध्ये नाही. स्थूल देह तर नाहीच नाही, स्थूल रूपाने कुठलाही आकार नाही, अवयव नाही, परंतु जो सूक्ष्म देह आहे त्या सूक्ष्म देहाचे घटक इथे सांगितले की प्राण, मन, बुद्धी, कर्मेंद्रिया हे देखील त्या परमात्म्याला नाहीत. व्यवहारामध्ये आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो आपण म्हणतो की यांचं प्राणोत्क्रमण झालं. व्यवहारामध्ये हे ठीक आहे की प्राण निघून गेले म्हणजे ती व्यक्ती मृत आहे असं म्हणतो आपण. मग इथे प्रश्न येऊ शकतो की परमात्म्याला तुम्ही म्हणता प्राण नाही, मग परमात्मा काय मृत आहे का, मेलेला आहे का परमात्मा? तर नाही, हा परमात्मा मृत नाही. इनफॅक्ट हा परमात्मा जीवित म्हणजे जिवंत देखील नाही. जिवंत असणं आणि मृत होणं या सगळ्या गोष्टी देहाशी संबंधित आहेत, देहाशी निगडीत आहेत. देहामध्ये जीव आहे म्हणून आपण म्हणतो जिवंत आहे ही व्यक्ती, आणि देहामधला जीव जेव्हा निघून जातो तेव्हा आपण म्हणतो या व्यक्तीचा मृत्यू झाला. जीव येतो, जीव जातो, जीव काही काळ या देहामध्ये राहतो. जीवाच्या येण्याजाण्यानुसार जिवंत आणि मृत हे शब्द आपल्या व्यवहारापुरते कॉइन झालेले, निर्माण झालेले आहेत. परंतु परमात्मा जिवंत देखील नाही, तो मृत देखील नाही. आणि असा जो जिवंत आणि मृत नसणारा अमृत परमात्मा, अप्राण परमात्मा, तो मी आहे, हे लक्षात ठेवावं. आणि त्याच्यामुळे काय होतं, इथे बसून चर्चा करायला सगळं खूप छान आहे, पण जेव्हा आपले दिवस भरतात आणि आपल्या जेव्हा शेवटची घटका जवळ येते तेव्हा अनेक लोकांच्या तोंडात असे शब्द येतात, आता काय हो, सगळं संपलं आमचं, सगळं झालं, आता काय, संसार झाला, हत्ती गेला, शेपूट राहिला, आता शेपूटही गेलं, शेपूटाचा गोंडा राहिला फक्त. असं जे आपलं रुदन चालतं त्याला एक मराठीमध्ये छान शब्द आहे, अरण्य रुदन, म्हणजे ज्याचा काहीही उपयोग नाही. व्यर्थ गोष्टींसाठी जेव्हा आपण रुदन करतो, असं एखादं निवेदन करतो, त्याला अरण्य रुदन म्हणतात. तर हे येणारं जाणारं सगळं जे आहे ते मुळातच त्या ठिणगीसारखं आहे, अल्पायुषी आहे. ते येणं जाणं हाच त्याचा स्वभाव आहे. परंतु येणं जाणं हा ज्याचा स्वभाव नाही, जिवंत आणि मृत होणं हा ज्याचा स्वभाव नाही, असा अप्राण परमात्मा तो मी आहे असं आपल्याला शास्त्रकार सांगतात. अप्राण आहे परमात्मा, अमन देखील आहे. मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, अहंकार हे कुठलेही घटक त्याच्यामध्ये नाहीत. दिवसभर आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्याच्यामुळे आपण खूप अस्वस्थ होतो. इनफॅक्ट आपल्या शरीराला वेदना झाल्यामुळे आपण जेवढे अस्वस्थ होत नाही तेवढं मनाला वेदना झाल्यावरती आपण अस्वस्थ होतो. माझं मन फारच दुःखी आहे, माझं मन फारच चिंतित आहे, माझं मन एक्सायटेड आहे आज खूप. अशा मनाच्या वेगवेगळ्या स्थितींबरोबर आपण फरफटत जातो. आपले दिवसभराचा ग्राफ सगळा खालीवर होत राहतो. परंतु हा खालीवर होणारा जो ग्राफ आहे तो मनाशी, सूक्ष्म देहाशी निगडीत आहे. तो स्थूल देह म्हणजे मी नाही, सूक्ष्म देह म्हणजे मी नाही. स्थूल आणि सूक्ष्म देह या सगळ्यांच्या पलीकडे असणारा जो परमात्मा, ज्याला मन नाही, आणि मन नाही म्हणून मनातल्या भावना देखील नाही. आनंद, दुःख, व्यावहारिक स्तरावरती जे होतं, छान वाटणं, बरं वाटणं, असे कुठल्याही भावना त्या परमात्म्यामध्ये नाहीत. सुरुवातीला असं वर्णन वाचलं की थोडंसं, एक तर आधी थोडंसं शॉकिंग असतं. मग वाटतं की काय अर्थ आहे हे सगळं शिकून, म्हणजे असं मुंडक उपनिषद शिकल्यावरती आमचं जीवन किती बोर होऊन जाईल. आत्मज्ञानी व्यक्ती काय असे पत्थर दिल वगैरे असतात का, दगडाच्या हृदयाचे, पाषाण हृदयी वगैरे असतात का?
कोणीही आत्मज्ञान झालेली व्यक्ती ही पाषाण हृदयी नसते. व्यावहारिक स्तरामध्ये किंबहुना या आत्मज्ञानी संत जेवढे संवेदनाक्षम असतात, जेवढे संवेदनशील असतात, तेवढ्या संवेदना आपल्यासारख्या स्थूल बुद्धीच्या लोकांना देखील नसतात. सृष्टीमधल्या सगळ्या लोकांचं दैन्य बघून ज्यांना कळवळा येतो ते हे आपले आत्मज्ञानी संत आहेत. त्यांना करुणा येते म्हणून ते आपल्या कल्याणासाठी झटतात, आपल्याला मदत करतात, आपल्याला या अज्ञानामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी आत्मा आहे असा अनुभव आल्याच्या नंतर मी पाषाण हृदयी होत नाही. परंतु ह्या ज्या सगळ्या दैनंदिन जीवनातल्या घडामोडी आहेत त्याच्यामुळे मी विचलित देखील होत नाही. दुःखाच्या प्रवाहात वाहत जात नाही, सुखाच्या प्रवाहात वाहत जात नाही. तरंगाच्या स्तरावर या गोष्टी येऊ शकतात, परंतु त्या तरंगाच्या स्तरावरतीच राहतात. आणि तरंगाच्या स्तरावर असताना आतमध्ये ही भावना दृढ असते की ज्या मनामध्ये या भावना येतात ते मन म्हणजे मी नाही, ते मन या जीवाचं आहे, या देहाचं आहे. परंतु जो खरा मी आहे, मूळ खरा मी, तो अप्राण आहे, अमन आहे, अजय आहे, त्याचा कधीही जन्म झालेला नाही. आणि पुढे म्हटलं की हा परमात्मा शुभ्र आहे. शुभ्र शब्दाचा अर्थ शुद्ध, ज्याच्यामध्ये कुठलाही मल नाही. व्यवहारामध्ये जे आपले मळ असतात ते असे अत्यंत स्थूल मळ की आपल्या कपड्यांवरती डाग पडले, आपल्या भांड्यांवरती डाग पडले, फर्निचरवरती माझ्या इथे डाग पडलेले आहेत, कॉफीचा डाग आहे, चहाचा डाग, पुसून घ्या लगेच. व्यवहारातले डाग आपण व्यावहारिक पद्धतीने घालवण्याचा प्रयत्न करतो, तो केला पाहिजे. स्वच्छ असावं, घर, कपडे, भांडे सगळं स्वच्छ असावं, हे ठीक आहे. पण ही सगळी बाहेरची स्वच्छता, हे सगळे बाहेरचे डाग, परमार्थाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या परमात्मा स्वरूपामध्ये कुठलाही मळ नाही, म्हणजे कुठलीही भेसळ नाही. त्याचं एक उदाहरण आहे की जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्था आणि त्या अवस्थांमध्ये येणारे सगळे अनुभव याला परमार्थाच्या दृष्टीने मळ म्हटलेलं आहे. खरा गणपती अथर्वशीर्षामध्ये त्याचं स्वरूप सांगतात की त्वम गुणत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या पलीकडे तू आहे. आणि गणपती जसा तीनही अवस्थांच्या पलीकडे आहे तसा खरा आत्मरूप मी सुद्धा तीनही अवस्थांच्या पलीकडे आहे. ही झाली थेरी. आणि याचा वापर मी कसा करायचा? त्याच्यामुळे माझ्या जागृतीमध्ये, माझ्या स्वप्नामध्ये आणि माझ्या सुषुप्तीमध्ये जेवढे काही अनुभव मला येतात ते सगळे केवळ घटना या दृष्टीने बघावेत. ती घटना त्या ठिणगीसारखी आहे, अत्यंत अल्पायुषी आहे, कायम टिकणारी नाही. त्यामुळे जागृती अथवा स्वप्न अथवा सुषुप्ती यातल्या कुठल्याही घटनेने आपण त्रस्त होऊ नये. आपलं काय, सकाळी उठल्यापासून आपण त्रस्त अवस्थेमध्येच असतो. काय चहा करायचं तर आज नेमकं दूधच आलं नाही, दूध आलं पण ते नेमकं नासलं, दूध चहा करायला गेले तर ते भांडं खराब होतं, चहा केला पण तो चांगलाच झाला नाही, आज आमच्याकडे पाहुणे येणार तर नेमकी बाईने सुट्टी घेतली. काय या लोकांना काही तथ्य नाही, एवढं यांना दिवाळीचा बोनस द्या, एवढे पगार द्या, एवढ्या साड्या द्या, कशाला काही अर्थ नाही, कोणाला काही प्रेम लावण्यात या जीवनात काही अर्थ नाही. असे 1760 आपल्या जीवनात अनुभव आणि त्या प्रत्येक अनुभवाने एकतर आपण त्रस्त होतो, नाहीतर आपण खूप एक्साइट होऊन जातो आणि असं आपलं जीवन हे सारखं त्या हिंदोळ्यांवरती हेलकावे खात बसतं. हे झाले जागृतीतले अनुभव. किंवा स्वप्न पडतं एखाद दिवशी की बापरे भयंकर स्वप्न पडलं, यमराज आले होते स्वप्नामध्ये काळ्या रड्यावर बसून, की नंतरचे महिनाभर मी त्रस्त की यमराज का बरं आले माझ्या स्वप्नामध्ये. सुषुप्तीमध्ये होतं की खूप एखाद्या दिवशी झोपेची गरज असते पण झोपच लागत नाही, आणि एखाद्या दिवशी नेमकं लवकर उठायचं असतं तर खूप वेळ गाढ झोप लागते, डोळाच उघडत नाही आपला. तर असे जे सगळे अनुभव आहेत त्याने आपण अखंड त्रस्त होतो. ते त्रस्त न होता हा विचार करावा, त्या त्या अनुभवाशी त्या त्या वेळेस व्यावहारिक सत्तेमध्ये जसं आवश्यक आहे तसं डील करावं. पण त्याच्यामुळे जे आपण विचलित होतो ते विचलित होताना केवळ एक क्षणासाठी हा विचार मनामध्ये जागृत झाला की खरा आत्मरूप मी या तीनही अवस्थांच्या पलीकडे आहे. तीनही अवस्थांचा मळ, तीनही अवस्थांमध्ये येणारे अनुभव, त्या अनुभवांचे मळ ज्या स्वरूपामध्ये नाही ते माझं अत्यंत निर्मलम, निष्कलम, शांतम, शुभ्र, स्वच्छ असं ते परमात्म तत्व, ते माझं खरं स्वरूप आहे. असा जर आपण विचार त्या क्षणी करू शकलो की हा शुभ्र परमात्मा मी आहे जो तीनही अवस्थांच्या पलीकडे आहे,
तर मग निदान या जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये येणाऱ्या अवस्थांचे जे आपल्यावरती प्रभाव आहेत, जे आपल्यावरती परिणाम आहेत, ते काही प्रमाणात का होईना पण कमी होण्यासाठी मदत येईल. 3 अवस्थांचा मळ, 3 गुणांचा मळ, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, त्यांच्या अभिव्यक्तींचा मळ, द्वंद्व आहेत, सुखदुःख, निंदास्तुती, मानापमान, यांनी मला छान म्हटलं, त्यांनी मला नावं ठेवली, यांनी मला म्हटलं तू किती हुशार, त्यांनी मला म्हटलं तू किती गाढव. या सगळ्या गोष्टींमधली जी द्वंद्व आहेत, ती द्वंद्वसुद्धा एक प्रकारचा मळ आहे. आपल्या आतमध्ये उठणारे विकार, काम, क्रोध, लोभ, मदमोह, मित्सर, हे सगळे मळ आहेत. आणि यापैकी एकही मळ, हे सगळे सूक्ष्म मळ आहेत. आपल्याला न दिसणारे, न कळणारे मळ आहेत. आपल्याला फक्त बाहेरचे डाग दिसतात, क्रॉकरीवरचे, कपड्यांवरचे, फर्निचरवरचे. पण आतमध्ये हे जे सगळे वेगवेगळे द्वंद्व, विकार, हे सगळे आपल्या आतले मळ आहेत. आणि हे सगळे मळ धुवून काढण्यासाठी चित्तशुद्धी होण्याची आवश्यकता आहे. तो आपल्या आजच्या मंत्राचा विषय नाही, परंतु म्हणून मग निष्काम कर्म करा, निष्काम उपासना करा. हळूहळू चित्तशुद्धी होईल आणि मग शुभ्र परमात्मा मी आहे या दिशेने आपली हळूहळू वाटचाल होईल. तर असा परमात्म्याचं वर्णन करताना म्हणतात की तो अप्राण आहे, अमन आहे, शुभ्र आहे. आणि शेवटी म्हटलं आहे की अक्षरात परतः परहा. बघा, पहिल्या मंत्राचा अभ्यास करताना देखील अक्षर हा शब्द आला होता की अक्षर परमात्म्यापासून या सृष्टीची निर्मिती कशी झाली. आणि इथे देखील अक्षर हा शब्द आलेला आहे. आपण मागच्याही वेळेस बघितलं होतं की एका शब्दाचे अनेक वेगवेगळे अर्थ परमार्थशास्त्रामध्ये असतात. संदर्भानुसार, मंत्रानुसार, श्लोकानुसार ते आपल्याला लावून घ्यावे लागतात. भगवद्गीतेमधला 15वा अध्याय पुराण पुरुषोत्तम योग सगळ्यांच्या परिचयाचा आहे. त्याच्यामध्ये 3 पुरुषांचं वर्णन आलेलं आहे. क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुष. 15व्या अध्यायामध्ये जे वर्णन आहे त्याच्यामध्ये क्षरपुरुष म्हणजे जीवात्मा, अक्षरपुरुष म्हणजे सगुण परमात्मा आणि उत्तम पुरुष म्हणजे निर्गुण परमात्मा. मुंडक उपनिषदात अभ्यास करताना आपण जो पहिल्या मंत्राचा अभ्यास केला म्हणजे मुंडक 2 खंड 1 मंत्र 1, त्याच्यामध्ये अक्षर या शब्दांनी निर्गुण परमात्म्याकडे निर्देश केलेला होता. परंतु दुसऱ्या मंत्रामध्ये अक्षर या शब्दांनी सगुण परमात्म्याकडे निर्देश केलेला आहे असं आपल्याला टीकाकार सांगतात. कशावरून? कारण की मंत्राचे शब्द आहेत अक्षरात परतः परहा. सगुण परमात्म्यापेक्षा निर्गुण परमात्मा श्रेष्ठ आहे असा या शब्दाचा अर्थ आहे की अक्षरात परतः परहा. पर म्हणजे श्रेष्ठ. सगुण परमात्मा ज्याच्यापासून या संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली, ज्याला आपण ईश्वर देखील म्हणतो की ईश्वराने मायेच्या साह्याने या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली, त्या ईश्वरापेक्षा, त्या अक्षर पुरुषापेक्षा, त्या सगुण परमात्म्यापेक्षा पर म्हणजे श्रेष्ठ असणारा जो तो उत्तम पुरुष म्हणजेच तो निर्गुण परमात्मा, त्याचं वर्णन या दुसऱ्या मंत्रामध्ये विस्ताराने अंगिरस ऋषींनी केलं की तो जो उत्तम पुरुष म्हणा किंवा तो जो निर्गुण परमात्मा आहे तो दिव्य, अमूर्त, पुरुष, सबाह्यांतर, अज, जन्म न होणारा, प्राण, मन इत्यादी उपाधी नसणारा, शुभ्र म्हणजे मलिन नसणारा, कुठलाही मळ नसणारा असा तो निर्गुण परमात्मा आहे आणि तो सगुण परमात्म्यापेक्षा देखील श्रेष्ठ आहे. असा सगळा जो आशय आहे हा या दुसऱ्या मंत्राचा आहे. आणि हा परमात्मा जर मला कळला म्हणजे कसा? त्याच्यापासून वेगळा राहून परमात्मा कळणं शक्य नाही. तो मी आहे असा जेव्हा मला प्रत्यक्ष अनुभव येईल तेव्हा माझ्या जीवनातल्या सगळ्या शोकांची समूळ निवृत्ती होणं शक्य आहे. तोपर्यंत दुसऱ्या कुठल्याही उपायाने आपल्या जीवनातली दुःख कमी होतील, निवृत्त होतील, पण ती तात्पुरती निवृत्त होतील, थोड्या काळाने परत येतील. आणि अशी दुःखांची येजा आपल्याला जीवनात जर नको असेल तर मग तो मी आहे असा अनुभव येणं आवश्यक आहे. हा जो सगळा विषय आहे हा दुसऱ्या मंत्राच्या मध्ये सांगितला. आणि आता तिसऱ्या मंत्राची सुरुवात होण्यापूर्वी भगवान शंकराचार्यांनी संबंध भाष्य लिहिलेलं आहे. आपण बघितलं होतं की आचार्यांनी प्रत्यक्ष मंत्रांवर देखील टीका केली आहे आणि 2 मंत्रांच्या मध्ये देखील क्वचित काही ठिकाणी टीका केली की होऊन गेलेल्या मंत्रांचा आणि येणाऱ्या मंत्रांचा संबंध जोडण्यासाठी मध्ये त्यांनी काही
टीका लिहिलेली आहे, भाष्य लिहिलेलं आहे. तर दुसरा मंत्र झाल्यावर आणि तिसरा मंत्र सुरू होण्याच्या आधी आचार्यांनी एक सुंदर प्रश्न संबंध भाष्याच्या माध्यमातून उपस्थित केला की ठीक आहे, आत्तापर्यंत तुम्ही या परमात्म्याचं वर्णन केलं की हा निर्गुण परमात्मा आहे, आणि इथे या दुसऱ्या मंत्रात तुम्ही म्हटलं की हा अप्राण आहे आणि अमन आहे. आचार्य प्रश्न विचारतात की कथम पुनः अप्राणादिम अतत्वम तस्य इत्युच्यते. खूप मोठी आहे संस्कृतची ती जी ओळ आहे, त्यातलं एक छोटंसं स्निपेट घेतलं मी की तुम्ही म्हणता हा परमात्मा अप्राण आहे, अमन आहे, अरूप निराकार आहे. मग या अप्राण अमन परमात्म्यापासून आज आपल्या आजूबाजूला जी सृष्टी दिसते, जी सप्राण आहे, समन आहे, तिची निर्मिती कशी झाली, असा त्या प्रश्नाचा एक आशय आहे. आणि दुसरा तिथे आशय आचार्यांनी उपस्थित केलेला आहे की तुम्ही म्हणता की या सृष्टीमध्ये ओतप्रोत परमात्मा भरलेला आहे, सबाह्यांतर. मग परमात्मा जो स्वतः जरी अप्राण अमन असेल, तो या सृष्टीमधल्या पदार्थांच्या मध्ये शिरला, एखादी मुंगी, एखादा हत्ती, एखादा मनुष्य, त्याच्यामध्ये जो परमात्मा, तो त्या मुंगीच्या, हत्तीच्या आणि मनुष्याच्या आतमध्ये गेल्यावर तो सप्राण आणि समन होणार नाही का? ठीक आहे, आधी तो अप्राण आणि अमन होता, पण आता तो सृष्टीच्या मध्ये ओतप्रोत आहे ना. आता ज्या ज्या प्राण्यांना जीव आहे, प्राण आहे, मन आहे, त्यांच्यामध्ये जेव्हा तो प्रविष्ट होतो तेव्हा तो प्राणयुक्त, मनयुक्त, उपाधियुक्त होणार नाही का? बघा, प्रश्नच खूप सुंदर आहे आणि प्रश्न जर कळला तर त्याचं उत्तर कळेल. एक सुंदर इथे संकल्पना, संशय आचार्य निर्माण करतात की अप्राण अमन परमात्म्यापासून ही सगळी सप्राण समन सृष्टी कशी निर्माण झाली, आणि परमात्मा जर या सप्राण समन सृष्टीमध्ये ओतप्रोत व्यापलेला असेल तर परमात्मा स्वतः देखील प्राणयुक्त, मनयुक्त होईल. मग प्राणयुक्त, मनयुक्त परमात्मा झाल्यावर तुम्ही जे दुसऱ्या मंत्रात वर्णन केलं की तो अप्राण अमन आहे, ते कसं खरं राहील? मग ते वर्णन तुमचं खोटं पडेल. तर आता या प्रश्नाची काहीतरी संगती लागणं, या प्रश्नाचं उत्तर मिळणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि प्रश्नाचं उत्तर देताना आचार्यांनी फार सुंदर उत्तर दिलेलं आहे. संबंध भाष्यामध्येच हे प्रश्न आणि उत्तर त्यांनी थोडक्यात सांगितलं, आणि प्रत्यक्ष जेव्हा आपण तिसऱ्या मंत्राचा अभ्यास करू तेव्हा हेच प्रश्न आणि हेच उत्तर त्यांनी विस्ताराने सांगितलेलं आहे. प्रश्नाचं उत्तर असं आहे, संबंध भाष्यामध्ये थोडक्यात आचार्य सांगतात की बघा, आपल्याला वाटतं की मुळात हा प्रश्न कोणी विचारला की सृष्टीमध्ये ओतप्रोत भरलेला परमात्मा ओतप्रोत भरल्याच्या नंतर सप्राण आणि समन होत नाही का? हा प्रश्न कोणी विचारला? ज्याला ही दृश्य सृष्टी सत्य वाटते त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. ज्याला या दृश्य सृष्टीची निर्मिती सत्य वाटते त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून त्याच्या स्तरावर जाऊन उत्तर देणं आवश्यक आहे. उत्तर देताना आचार्यांनी अजून एक प्रतिप्रश्न उपस्थित केला. विचार करा की एखादा मनुष्य जो मुळात आपल्या लौकिक जीवनात निपुत्रिक आहे, त्याला पुत्र नाही, संतान नाही, तो झोपला, गाढ झोपेत गेला, त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याला पुत्र झाला. खूप आनंद झाला, त्याचं बारसं ठेवलं, त्याला लहानाचं मोठं केलं, सेविंग केले, त्याचं अमुक तमुक लाड केले, सगळ्या गोष्टी स्वप्नामध्ये केल्या, स्वप्नातून जागा झाला. स्वप्नामध्ये निर्माण झालेल्या पुत्राने प्रत्यक्षामध्ये तो पुरुष सपुत्रिक होईल का? स्वप्नामध्ये जन्म झालेल्या पुत्रांनी ती जी मुळात निपुत्रिक आहे ती प्रत्यक्ष जीवनामध्ये सपुत्रिक होईल का, असा प्रश्न आचार्यांनी विचारला. म्हणजे थोडक्यात काय की स्वप्नामध्ये जी निर्मिती होते त्याच्यामुळे जागृतीतल्या अवस्थेमध्ये, स्टेटसमध्ये काहीही फरक पडत नाही. तो पुरुष किंवा ती स्त्री जी मुळात निपुत्रिक आहे ती स्वप्नामधल्या मुलाच्या जन्माने माता किंवा पिता होत नाही, आई वडिलांचं स्टेटस त्या व्यक्तीला मिळत नाही. हे जसं त्या उदाहरणामध्ये आहे, अगदी तसंच ही जी संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली त्या स्वप्नामधल्या पुत्रासारखी आहे, खरी खरी झालेली नाही. काल्पनिक निर्मिती आहे, काल्पनिक जन्म आहे, काल्पनिक आभास भ्रममय हा सगळा व्यवहार, हे सगळं जग त्या स्वप्नामधल्या पुत्रासारखं आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्ष ही कितीही निर्मिती झाल्यासारखी वाटली तरी ती खरी खरी निर्मिती झालेली नाही. आणि खरी खरी निर्मिती झालेली नाही त्यामुळे परमात्मा जो मूळचा अप्राण आणि अमन आहे तो सप्राण आणि समन होणं शक्य नाही, असं त्याचं थोडक्यात उत्तर आहे.
जसं मी म्हणलं की आपल्याला प्रश्न कळला तर त्याचं उत्तर कळेल. आणि हीच जी सगळी चर्चा आहे ती तिसऱ्या मंत्राच्या संदर्भाने विस्ताराने आपण पुढच्या सत्रामध्ये करू. आज आपलं चिंतन आपण इथेच थांबू. दुसऱ्या मंत्राचा आणि संबंध भाष्याचा आपण आज विचार केला. तिसऱ्या मंत्राचा विचार आपण पुढच्या सत्रामध्ये करू. हरिओम तत्सत.